आज खूप आनंद वाटतो मला। आज 4.5 वर्षाच्या पिरियड नंतर आज मला हा सुवर्ण क्षण अनुभवायला मिळतोय। मागच्या 25 वर्षापासून आम्ही गावाची सेवा करतो। माझ्या वडिलांपासून, माझ्या आजोबापासून, माझ्या आईपासून आज मी या संधीचा सोनं आज या माझ्या उपसरपंच टाइम मध्ये मी करण्याचा प्रयत्न करेन। याच्या अगोदर खूप साऱ्या गोष्टी झाल्यात। माझे वडील नसताना पण, माझी आई असताना पण तो क्षण मला आला नव्हता। आज तो क्षण मला भेटला। या क्षणाचा सगळ्यात जास्त जर का कोणाचं जर का योगदान आहे तर तो माझ्या वडिलांचं आहे। जर का माझे वडील नसते तर मी आज या ठिकाणी या राजकारणामध्ये कधी गेलो नसतो किंवा या राजकारणाच्या या वाटेमध्ये चाललो नसतो। त्यानंतर मी सर्वात जास्त धन्यवाद माझ्या पूर्ण जनतेला देतो, ज्या जनतेने मला निवडून दिलेलं आहे। माझ्या गावात देतो। मला माहिती आहे 4.5 वर्षांमध्ये आमच्या या ग्रामपंचायतीमध्ये खूप सारं काम झालेलं आहे। या पुढच्या 6 महिन्यामध्ये याच्यापेक्षा जास्त काम होईल। परंतु आता ज्या ग्रामस्थांनी मला निवडून दिला त्या ग्रामस्थांचे पुन्हा एकदा आभार मानतो। त्यानंतर माझ्या या ग्रामपंचायत सगळ्या सदस्यांचा मी आभार मानतो। सचिन दादा असेल, मनोज नाना असेल, आमचे ज्ञानेश्वर भाऊ असेल, दिनेश दादा असेल, मोहन नाना असेल, त्यानंतर आमचे वारकेदा असेल, निवृत्ती सर असतील, या सगळ्यांचा मी आभार मानतो की या सर्वांमुळे मी आज इथपर्यंत आलो आणि ज्या सर्वांनी आज ही संधी दिली याबद्दल मी त्यांच्या मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि ह्या संधीचा सोनं करेन आणि हा शब्द तुम्हाला देतो आणि खूप खूप धन्यवाद। ग्रामपंचायत सदस्य याचं कामच एक आहे की तुम्ही एक तर रस्ते करा, तुमच्या गावाचा गटार करा, गावाला वीज द्या, गावाला पाणी द्या। माझी आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये आम्ही आज ग्रामपंचायत सदस्य असताना आम्ही या सगळे कामं पूर्णपणे जोमाने आम्ही सगळ्या गोष्टी कामं केल्या आहेत। फक्त एवढंच आहे की पुढच्या काळामध्ये आम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि हे लक्ष आमच्या या बॉडीनी याच्या अगोदर पण दिलं आणि याच्यानंतर माझ्यावर जर का धुरा आलेली आहे तर मी ती सक्षमपणे पाळण्याचा त्याच्यावरती देखरेख करण्याचा प्रयत्न या मार्फत मी करणार आहे। आमच्या ग्रुप ग्रामपंचायत डोळे 5 गावची ग्रामपंचायत, या ग्रामपंचायत मध्ये सरपंच म्हणून 2 झाले, म्हणजे दुसरे सरपंच सध्या कार्यकाल त्यांचा चालू आहे। त्याच्या मधल्या काळामध्ये उपसरपंच पदी बरेच मंडळीला संधी देण्यात आली। त्यामध्ये आता 4.5 वर्ष झाली। 4.5 वर्षामध्ये राहिलेला जो कालावधी करता आमचे मित्र अशोक जाधव यांचे सुपुत्र आज त्यांना सिद्धू जाधव यांना आज संधी मिळाली आहे। या सगळ्यांच्या आमच्या 13 सदस्य एकत्र येऊन ही बॉडी आमची गेल्या 4.5 वर्षापासून खूप चांगल्या प्रकारचं विकासाचं काम ह्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये केलं गेलं। प्रत्येकाला पाणी, प्रत्येकाला वीज आणि सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रचंड असं काम ह्या बॉडीने या 4.5 वर्षामध्ये 5 गावामध्ये केलेलं आहे। पुढे सुद्धा आमच्या सर्वांच्याच सहकार्याने सिद्धोधन जाधवची जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी तो चांगल्या प्रकारे पार पाडेल आणि त्याच्या घराण्याला हा समाजसेवेचा वसा आहे तो पूर्णपणे पेलेल आणि या 5 गावाला सेवा करण्यासाठी त्याला संधी दिली तिचं सोनं करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। त्याला मी शुभेच्छा देतो उर्वरित कालावधीसाठी। आमची 5 गावांची ग्रामपंचायत असून 13 सदस्यांची बॉडी इथे कार्यरत असते आणि आज या 13 सदस्यांच्या संपूर्ण 13 सदस्यांच्या पाठिंब्याने सिद्धोधन जाधव यांची उपसरपंचपदी बिनविरोध अशी निवड झालेली आहे। सर्वप्रथम मी त्यांना या उपसरपंच पदाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सिद्धोधन जाधव साहेबांना त्यांच्याकडून अपेक्षा करतो की याच्या अगोदर जसे या ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण आमच्या 5 गावांच्या विकासाची कामं झाली तीच कामे ते पुढे नेऊन सक्षमपणे पार पडतील अशी अपेक्षा करतो। आणि मागील 4.5 वर्ष जेव्हा आमच्या या ग्रामपंचायतीमध्ये इथे कार्यकाल झाला, सचिन भाऊ आणि मनोहर ठाकरे यांच्या नेतृत्वाने सगळ्यांना कोणालाही कमी जास्त असा भेदभाव न करता सगळ्यांना सामावून घेऊन सर्व गावांचा विकास झालेला आहे। रस्त्याची कामे झाले, इथे विजेची कामे झाली, प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या समस्या होत्या त्या सुद्धा सोडवण्यात आलेल्या आहेत। रस्त्यावर लाईट, इव्हन आम्ही प्रत्येक गावामध्ये कॅमेरे सुद्धा लावलेले आहेत। आणि इथे मी प्रकर्षाने हे जाणून सांगू इच्छितो की आमचं ग्रामपंचायतीचं लोकांचं आरोग्य आणि शिक्षण याकडे जातीने लक्ष असतंय। तर हेच कामं, विकासाची कामं आम्ही सिद्धोधन जाधवांकडून अपेक्षा करतो की तुम्ही चांगल्या प्रकारे करा आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। आणि एक आवर्जून इथे सांगू शकतो की या बॉडीने असं काम केलेलं आहे की आमचे विद्यमान ग्रामसेवक साहेब आहेत सोनवणे साहेब, त्यांचे कामाची
ही एक पोच पावते आणि आमच्या सदस्यांच्या कामाचे पोच पावते की या ग्रामपंचायतच्या सुंदर ग्रामपंचायत मधून संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये नंबर 1 आलेला आहे आणि 50 लाखाचं आम्ही बक्षीस मिळवलेलं आहे. त्यामुळे मी आज इथे सिद्धोधन जाधवांना पुन्हा एकदा सांगतो किंवा त्यांच्याकडून अपेक्षा करतो की हेच कामाची हिरिरी किंवा हीच कामाची पद्धत तुम्ही ठेवा आणि तुम्हाला मिळालेल्या वेळेचा संधीचा फायदा करा आणि समाजाची कामं करा. पूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अखंड महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन. आज जो हा सुवर्ण क्षण आलेला आहे, खरोखर मी शुद्धोधन जाधव साहेबांचे खरोखर मनापासून अभिनंदन करतो, अधिक आभार मानतो. आम्ही शहापूर तालुक्यामध्ये आमची एक अशी तोफ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे युवक आघाडीचे उपाध्यक्ष आदरणीय विनोदजी थोरा साहेब, महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडीचे अमोलजी गायकवाड सरचिटणीस, अधिक अशोक शिंगवा, दिवेकर साहेब आणि मी स्वतः महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव या नात्याने या ग्रामपंचायतीचे खरोखर मनापासून खरोखर खूप अभिनंदन करतो की छोटीशी ग्रामपंचायत आहे परंतु खरोखर खूप छान आहे. ठाणे जिल्ह्यात पहिली आली. आता मी इतक्यात ऐकलं की ठाणे जिल्ह्यामध्ये खरोखर ग्रामपंचायत ही 1 नंबरला आलेली आहे. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या वतीने राज्य कमिटीतर्फे मी खूप खूप मंगलमय शुभेच्छा देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. शुद्धोधन जाधव हा माझा भाऊ आहे, माझ्या काकांचा मुलगा आहे. आम्हाला खूप अभिमान आहे की आज पहिल्यांदा आमच्या परिवारामध्ये आमच्या काकांचा मुलगा शुद्धोधन जाधव याची उपसरपंचपदी वर्णी लागली. याच्या मागं त्यांचं खूप मोठं काकांचं योगदान आहे. काका आहेत असताना त्याने अनेक लोकांशी संपर्क होता. इतर लोकांच्या प्रत्येक समाजामध्ये त्यांचे खूप घरोब्याचे संबंध होते आणि त्याचाच एक हिस्सा म्हणून आज शुद्धोधनच्या वाट्याला हे उपसरपंच पद आलेलं आहे. त्यांची ग्रामपंचायत खूप छान आहे. सरपंच साहेब माझे मित्र सचिनजी घोडविंदे असतील, ज्ञानेश्वर ठाकरे असतील, हे माझे सगळे परिचयाची लोक आहेत आणि ह्या लोकांमधून आणि ह्या मैत्री संबंधातून आज खूप मोठं काम या ग्रामपंचायतीने उपसरपंच या पदामार्फत आमच्या परिवाराला दिलं. त्याबद्दल मी ग्रुप ग्रामपंचायत ढोळे यांचं मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. जय भीम. आज जे उपसरपंचाची निवड झाली ते माझे नातू शुद्धोधन जाधव. मी खूप आनंदी झालो काही आजच्या तारखेला त्याचे वडील पाहिजे होते, परंतु असू दे काय की नाही. आणि या तुमचे जे सदस्य आहेत डोला गावचे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना मी धन्यवाद देतो, कारण मी पण एक चेअरमन झालो होतो पतपेढीचा. मला खूप बरं वाटलं तर सर्व लोक चांगले आहेत, सर्व सदस्य चांगले आहेत. तुम्ही कुठल्या गोष्टीत येणे सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केला आणि मी माझ्या जाधव कुटुंबातर्फे आणि माझ्या मित्रपरिवारातर्फे माझा नातू शुद्धोधन जाधव त्यांनी जे 4.5 वर्षाची कारकिर्दी केलेली आहे, करोनामध्ये सुद्धा मी त्याला बघितल्या. जे लोकांना काही वाटप केलं, त्यांनी कडधान्य वाटप केलं, भाजीपाला वाटप केला, आम्ही बघत होतो. हा बघा या करोनामध्ये पण तो आहे आणि खरोखर उत्कोड आहे, हुशार आहे, बुद्धिजीव आहे. आणि अशा व्यक्तीला त्या ग्रुप म्हणजे ग्रामपंचायत डोळे गावच्या सर्व सदस्यांनी त्यांना जे खरोखर त्यांच्या कृतीला आणि त्यांच्या मानाला सर्व गोष्टींनी त्यांनी सहकार्य केलेलं आहे, त्यांचे पहिले मी सर्वांचे अभिनंदन करतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी माझ्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने परिवाराच्या वतीने शुद्धोधन जाधव जे माझे लहान भाऊ आहेत आणि एकदम जवळचे मित्र त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. निश्चितच मी अनेक वर्षापासून पाहत आहे की सामाजिक लेवलवरती खूप चांगल्या प्रकारे ते काम करत आहेत आणि अनेक वर्ष ग्रामपंचायतीचे सदस्य असल्या कारणाने आणि आज त्यांची उपसरपंचपदी निवड झाली, त्यांनी चार्ज घेतलेला आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्या या ढोळे गावाला न्याय देण्याचं काम करतील आणि निश्चितच फक्त ढोळे गाव नाही तर त्यांचं जे सामाजिक लेवलचं काम आहे
त्याच्या माध्यमातून ते भिवंडी तालुक्यामध्ये, ग्रामीणमध्ये आणि शहरामध्ये देखील चांगल्या प्रकारे काम करत आहेत. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच ते सर्व समाजाला बरोबर घेऊन आणि आज जे त्यांनी पदाचा स्वीकार केलेला आहे त्याच्या माध्यमातून सर्व सदस्यांना बरोबर घेऊन या गावाच्या विकासासाठी निश्चितच चांगल्या प्रकारे काम करतील. त्याच्याबद्दल मला तीर्मानाचं शंका नाही. मी माझ्या वतीने त्यांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य आणि ही कारकीर्द चांगली जाईल अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो.